नमस्कार, दुर्गाज रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करते आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करते। तर स्वच्छ केलेले मुरमुरे मी कढईमध्ये भाजून घेते। अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला हे मुरमुरे भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण बनवलेली भडंग किंवा चिवडा नरम पडणार नाही। अशा प्रकारे सर्व मुरमुरे मी भाजून घेते आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते। तर उरलेले मुरमुरे पण मी आता कढईमध्ये टाकून खरपूस होईपर्यंत भाजून घेते। आता एका कढईमध्ये तेल तापायला ठेवते आणि आपण शेव तळण्यासाठी इथे पीठ भिजवून घेऊयात। मी इथे 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीपुरते मीठ आणि लाल मिरची पावडर घालून थोडे थोडे पाणी घालून हे सर्व पीठ मी थोडंसं पातळ असं भिजवून घेणार आहे। अशा प्रकारे आता हे आपण चमच्याच्या साहाय्याने एका सोऱ्यामध्ये भरून घेऊयात। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही आपलं पीठ जे भिजवलेलं आहे आपण शेव बनवण्यासाठी। तर आता सोऱ्याने आपण हे कढईमध्ये शेव टाकून घेऊया आणि अगदी खरपूस होईपर्यंत हे शेव आपल्याला तळून घ्यायचे आहेत। पलटी मारून थोडा वेळ तळून घ्यायचे आणि आता हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता आपले मस्त असे शेव खरपूस तयार आहेत। आता इथे मी 1 वाटी शेंगदाणे तेलामध्ये टाकून छान खरपूस होईपर्यंत भाजून घेते। आता आपण शेंगदाणे काढून घेऊयात। मी इथे जाड असे खोबऱ्याचे तुकडे करून घेतले आणि लालसर होईपर्यंत तळून घेतले। आता आपण कढीपत्ता पण छान कडक होईपर्यंत तळून घेऊयात। येथे तेलामध्ये जिरं मोहरी घालून त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि 2 चमचे जाडसर असा ठेचून घेतलेला लसूण मी घातलेला आहे। आता त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून आपण परतून घेऊया लालसर होईपर्यंत। आता यामध्ये लाल मिरची पावडर आणि हळद घालून गॅस बंद करून परतून घेऊयात। आता हे आपण भाजून घेतलेल्या मुरमुऱ्यामध्ये टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे आपण तळून घेतलेली शेव आता हाताने थोडीशी बारीक करून घेऊयात आणि हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात। चमच्याने किंवा थंड असेल तर हाताने हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चवीपुरते मीठ घालून आपण हे मस्त असं मिक्स करून घेऊयात आणि एका सीलबंद डब्यामध्ये भरून ठेवूयात। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।